नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। अमरनाथ यात्रेहून परतणाऱ्या तळोदेकरांचा प्रवास रखडला। दिल्लीत वादळी पाऊस, उधमपूर एक्सप्रेसला मोठा विलंब। झाड कोसळल्याने ओव्हरहेड वायर तुटली। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबियांची देवाकडे प्रार्थना। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क। नमस्कार प्रेक्षक हो, तळोदा शहरातून अत्यंत उत्साहात अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या परतीच्या प्रवासात निसर्गाने खोडा घातला आहे। सध्या परतीच्या प्रवासात असलेल्या तळोद्याच्या भाविकांची उधमपूर इंदोर एक्सप्रेस प्रतिकूल हवामानामुळे विलंबाने धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून यामुळे भाविकांच्या घरी पोहोचण्याच्या वेळेत मोठा बदल होऊ शकतो। मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील सफदरजंग परिसरात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एक भला मोठा वृक्ष रेल्वे रुळावर कोसळला। या अपघातात मुख्य रेल्वे मार्गावरील हायव्होल्टेज वीजवाहिनी पूर्णपणे बाधित झाली आहे। रेल्वे ट्रॅकवरील वीजपुरवठा खंडित झाल्याने या मार्गावरील संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून उधमपूर इंदोर एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा विलंब होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने अधिकृतपणे व्यक्त केली आहे। अमरनाथ दर्शन घेऊन आपले नातेवाईक कधी घरी परततात याकडे डोळे लावून बसलेल्या तळोद्यातील कुटुंबियांची उत्सुकता या विलंबामुळे आणखी ताणली गेली आहे। मात्र रेल्वे प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। विशेष म्हणजे या विलंबाच्या वृत्तामुळे 2 वर्षांपूर्वीच्या एका घटनेची आठवण पुन्हा ताजी झाली आहे। सुमारे 2 वर्षांपूर्वी याच उधमपूर एक्सप्रेसच्या ब्रेकमध्ये भीषण तांत्रिक बिघाड झाला होता। त्यामुळे ही ट्रेन तब्बल 6 तास उशिराने इंदोरला पोहोचली होती। मात्र त्यावेळी ट्रेनमध्ये असलेल्या तळोद्याच्याच काही धाडसी प्रवाशांनी प्रसंगावधान राखत रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना थेट ग्राउंडवर उतरून मदत केली होती। तळोदेकरांच्या याच मदतीमुळे ट्रेन दुरुस्त होऊन पुढील प्रवासासाठी रवाना झाली होती। या आठवणींना आज पुन्हा उजाळा मिळाला। दरम्यान रेल्वेला विलंब होत असला तरी सर्व भाविक पूर्णपणे सुरक्षित आहेत। आपल्या गावातील आणि घरातील हे यात्रेकरू सुखरूपपणे आणि कोणत्याही विघ्नाविना घरी परतावेत यासाठी तळोदा शहरातील नागरिक आणि नातेवाईकांकडून देवाकडे सातत्याने प्रार्थना केली जात आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।